Hello, my dear friends. This is Ajinkya. I welcome you all on our channel School Champs. सो मित्रांनो, आज आपण स्टडी करणार आहोत सिनोनिम्स म्हणजेच समानार्थी शब्द. यांच्याबद्दल डिस्कशन करण्या अगोदर मी तुम्हाला एक घटनाक्रम सांगतो. तो फक्त काळजीपूर्वक ऐका. एखादं बाळ ज्यावेळी आईच्या पोटामध्ये असतं तर ते लाथ मारतं. त्यानंतर ज्यावेळी बाळ थोडंसं मोठं होतं, बाळ ज्यावेळी चालायला लागतं त्यावेळी त्याच्या पायामध्ये आपण पैंजण किंवा तोडे अशा प्रकारची आभूषणे घालतो. हेच बाळ ज्यावेळी थोडंसं मोठं होतं आणि ज्या वेळेला त्याचे आईवडील त्याला मंदिरामध्ये घेऊन जातात, त्यावेळी हे बाळ आपल्या पायातील पादत्राणे मंदिराच्या पायरीजवळ काढून अतिशय सावकाश पावलांनी मंदिरामध्ये प्रवेश करतं आणि मंदिरामध्ये असणाऱ्या देवाच्या किंवा देवीच्या चरणांवरती फुले अर्पण करून ते बाळ मंदिरातून अलगद हलक्या पावलांनी बाहेर येतं. तर ह्या काही घटना मी तुम्हाला सांगितल्या. याच्यामध्ये एक बारकाईनं लक्ष दिल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, ती म्हणजे बाळाचं लाथ मारणं, पायामध्ये पैंजण, त्यानंतर पायामध्येच पादत्राणे, त्यानंतर दबक्या पावलांनी मंदिरामधला प्रवेश आणि देवाच्या चरणांवरती फुलांचा वर्षाव. या सगळ्या घटनाक्रमामध्ये वर्णन केलेलं आहे ते फक्त पायांचं, पण हे ज्या सिच्युएशनमध्ये, ज्या कंटेक्स्टमध्ये वापरलेले आहेत त्याप्रमाणे ह्या प्रत्येक शब्दाचा अर्थ आणि नाव बदललं. आता बघा मित्रांनो, पायांसाठीच मी काही समानार्थी शब्द वापरले, म्हणजेच समान अर्थ असणारे शब्द वापरले. ते म्हणजेच काय, पाय, पाद, पाऊल, चरण अशा प्रकारचे शब्द. असेच समान अर्थांचे शब्द इंग्लिशमध्ये पण आहेत. त्यांनाच आपण सिनोनिम असं म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये समानार्थी शब्द. चला तर मग बघूया इंग्लिशमधले सिनोनिम्स म्हणजेच इंग्रजीमधले समानार्थी शब्द. मित्रांनो, तुम्हाला बऱ्याच वेळेला हाऊ आर यू असा प्रश्न विचारल्यानंतर आपसुकच तुमच्या तोंडातून आवाज येतो की आय एम फाईन किंवा आय एम गुड. तर ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ प्रत्येक ठिकाणी वेगळे वेगळे असू शकतात. जसं की गुड म्हणजे चांगला, छान, बरा, योग्य किंवा उचित असं म्हणतो आपण. आणि त्याचबरोबर ज्यावेळी आपण आय एम फाईन किंवा फाईन असं उत्तर देतो, त्याचा अर्थ असा येतो की मी चांगला पण आहे. आणि फाईन हा शब्द ज्यावेळी दुसऱ्या सिच्युएशनमध्ये वापरला जातो त्यावेळी त्याचा अर्थ दंड करणे असा पण होतो किंवा बारीक पावडर असाही होतो. दुसरा शब्द बघूया, सिंगल आणि वन. हे दोन समानार्थी शब्द आहेत, सिनोनिम्स आहेत. वन म्हणजे काय, एक किंवा $1 असं आपण म्हणतो, किंवा ₹1 अशा प्रकारे. सिंगल म्हणजे पण एक. पण मित्रांनो, ज्यावेळी एखादा व्यक्ती अनमॅरिड आहे किंवा सिंगल आहे त्यावेळेला सुद्धा आपण सिंगल हा शब्द वापरतो. त्याचप्रमाणे सिंगल म्हणजेच आपण एक, एकटा, सुटा किंवा एक मात्र अशा प्रकारचे शब्द पण आपण सिंगल ह्या इंग्लिशमधल्या शब्दासोबत ॲड करतो. आता पुढचा शब्द बघू, डॅमेज आणि हर्ट. डॅमेज आणि हर्ट हे दोन सिनोनिम्स आहेत. डॅमेज म्हणजे काय, तर नुकसान, तोडफोड करणे, हानी पोहोचवणे इत्यादी प्रकारचे अर्थ. पण ह्याचा सिनोनिम म्हणजे ह्याचा समानार्थी शब्द हर्ट, ह्याचे काही वेगळेच अर्थ येतात बाहेर. जसं की हर्ट म्हणजे इजा करणे, जिव्हारी लागणे, दुखावणे, मन दुखावणे इत्यादी. ज्यावेळी एखाद्याचा ब्रेकअप होतो त्यावेळी मुलं किंवा मुली म्हणतात बघा, यू हर्ट मी. तेच म्हणजे काय, तू माझं मन दुखावलं अशा प्रकारे. त्यानंतर दुसरे शब्द आहेत रिच आणि वेल्दी. रिच आणि वेल्दी. रिच म्हणजे काय, श्रीमंत, भरघोस, भारी, मौल्यवान, समृद्ध किंवा सुपीक. आता ह्याचा सिनोनिम आहे वेल्दी. तर ह्याचा अर्थ कसा होतोय बघा, तर पैसेवाला, श्रीमंत, संपत्तीवान, सधन किंवा धनाढ्य. मित्रांनो, जेवढे अर्थ मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतोय तेवढेच वेगळे वेगळे अर्थ इंग्लिशमध्ये पण आहेत.
पण आपली सिनोनिम ह्या सिरीजची फक्त सुरुवात असल्यामुळं तुम्हाला हे शब्द काय आहेत ह्याची चांगल्या पद्धतीनं जाणीव व्हावी किंवा समजावेत तुम्हाला याचे अर्थ, म्हणून मी मराठीमध्ये जास्त उदाहरणांचा वापर केलेला आहे. पुढे बघूया. पुढचा शब्द आहे ब्रेक आणि फ्रॅक्चर. तर ब्रेक म्हणजे काय बघा, मोडणे, उल्लंघन करणे एखाद्या गोष्टीचं, खंडित करणे, तोडणे, नियम मोडणे किंवा विश्रांती घेणे. ब्रेक हा शब्द आपण विश्रांतीसाठी पण वापरतोच ना. तर ह्याचाच दुसरा समानार्थी शब्द आहे फ्रॅक्चर. फ्रॅक्चर म्हणजे काय, ज्यावेळी एखादा व्यक्ती चालताना किंवा पळताना किंवा गाडीवरून पडल्यानंतर आपली हाडे मोडून घेतो, त्याला फ्रॅक्चर असं पण म्हणतात. आणि बरं का मित्रांनो, एखाद्या सरफेसला किंवा पृष्ठभागाला जर एखादी भेग पडली असेल तर त्याला पण फ्रॅक्चर असंच आपण म्हणतो. आणि मित्रांनो, आता तुमच्यासाठी शेवटचा शब्द आहे स्पीक आणि टॉक. स्पीक आणि टॉकचा तसा अर्थ बघितला तर जवळजवळ सेमच आहे. म्हणजे स्पीकला आपण म्हणतो की बोलणे किंवा सांगणे, आणि टॉकला आपण मराठीमध्ये म्हणतो की कथन करणे, चर्चा करणे किंवा संभाषण करणे, त्याचबरोबर गप्पा मारणे. अशा प्रकारच्या अर्थामध्ये आपण स्पीक आणि टॉक या दोन शब्दांचा वापर करतो. तर मित्रांनो, ही काही उदाहरणं होती सिनोनिम्स म्हणजेच काय, समानार्थी शब्दांची, जे शब्द आपण सिच्युएशन वाईज वापरतो आहे. सिच्युएशन बदलली, शब्द बदलला, शब्द बदलला, शब्दाचा अर्थ बदलला. आय होप मित्रांनो तुम्हाला हे शब्द आवडले असतील आणि याचा वापर कसा करायचा हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मित्रांनो, तुम्ही तुमचं संभाषण म्हणजेच कम्युनिकेशन अजून स्ट्रॉंग बनवू शकता. तुमच्या संभाषणाची कमांड तुम्ही अजून इम्प्रूव्ह करू शकता. आणि त्याचबरोबर ज्यावेळी परीक्षेमध्ये असे काही शब्द सिनोनिम्स म्हणजेच काय, समानार्थी शब्द यांचे अर्थ विचारले किंवा असे रिलेट करणारे शब्द विचारले तर आय एम व्हेरी शुअर माय डिअर फ्रेंड्स, तुम्हाला हे खूप इझी जाईल ते क्वेश्चन्स टॅकल करायला. सो चला तर मित्रांनो, याच नोटवरती मी तुमची रजा घेतो. विल मीट इन नेक्स्ट व्हिडिओ. I will see you in the next video. Till then, like this video, comment on this video, share this with your friends, and don't forget to subscribe our channel. Till then, see you guys.